नमस्कार मंडळी. जेवण झाल्यावर रोज काहीतरी थंड आणि गोड खाण्याची इच्छा सगळ्यांचीच होते, नाही का? आज मी अशीच एक रेसिपी घेऊन आले जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांचीच आवडती आहे. ते म्हणजे सर्वांचं आवडतं फ्रूट कस्टर्ड. हे बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका भांड्यामध्ये थोडं थंड दूध घेऊया आणि त्यामध्ये 1 ते 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकूया आणि ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यात गुठळ्या राहता कामा नये. दुसरीकडे आपण तोपर्यंत 1 लिटर दूध तापवायला ठेवूया. आता दूध चांगलं उकळलं आहे, तर त्यामध्ये आपण 1 वाटी पिठी साखर घालून घेऊया. आता पिठी साखर पूर्णपणे वितळून झाल्यावर त्यामध्ये आपण कस्टर्ड पावडरचं बनवलेलं मिश्रण ओतूया. एका हाताने मिश्रण ओतत दुसऱ्या हाताने ते सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. आता हे सतत 4 ते 5 मिनिट ढवळत राहा. आता हे मिश्रण आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे, तर आता आपण गॅस बंद करून हे गार व्हायला ठेवूया आणि गार झाल्यानंतर त्यामध्ये आपल्या आवडीची फळं काप करून टाकूयात. तर मग मला सांगा, तुमच्या घरात गोड खाण्यासाठी सगळ्यात आधी कोण तयार असतं? आणि कस्टर्डमध्ये तुम्हाला कोणतं फळ खायला जास्त आवडतं ते मला कमेंट करून नक्की कळवा. ही सगळी फळं कस्टर्डमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत. आता सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे ही फळं कस्टर्डमध्ये छान मुरण्यासाठी आणि हे एकदम थंडगार होण्यासाठी आपण हे बाउल 1 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. 2 तासानंतर हे पहा, आपलं मस्त थंडगार आणि क्रीमी फ्रूट कस्टर्ड सर्व करण्यासाठी अगदी तयार आहे. फळं कस्टर्डमध्ये छान एकत्र झाले आहेत. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना? मग ही सोपी रेसिपी आजच घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.